साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या नव्हे तर अर्जित रजेवर गेलेत। तुषार दोशींना 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे। दोशी यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांकडे रजेचा अर्ज सादर केलाय। 28 आणि 29 मार्चची शासकीय सुट्टी त्याला जोडून 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत 8 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे। 20 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी दरम्यान मोठा राडा झाला होता। यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर शिवसेनेकडून तुषार दोशींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती। या सर्व पार्श्वभूमीवर तुषार दोशी अर्जित रजेवर गेलेत। मात्र तुषार दोशी यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण साताऱ्यासह अजूनही राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या या रजेबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेले आपण पाहूयात। मी गेली 30 वर्ष राजकारणात आहे। 2004 पासून माझी 4थी टर्म आहे। मी आमदार आहे। मी गेली 6-6.5 वर्ष 7 वर्ष मंत्री आहे। त्यामुळं आम्हाला जी माहिती आहे, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते। म्हणून कदाचित म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल। नाही, दोषींवर कारवाई त्याच वेळेला करणं गरजेचं होतं असं आमची मागणी होती। अधिवेशनच्या काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची मागणी आली, परंतु आज त्यांना तशा प्रकारची सक्तीवर जातात का अर्जितवर त्याची आता माहिती तुम्ही पण घ्या, मी पण घेतो। पण अर्जित रजेवर किंवा सक्तीच्या रजेवर गेल्याचं कारवाई उशीर झाली हे नक्की आहे। ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं। दरम्यान सक्तीची रजा आणि अर्जित रजा यामध्ये नेमका फरक काय असतो आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात। तर फोर्स्ड किंवा कंपल्सरी असं सक्तीच्या रजेचे इंग्रजीत नाव आहे, तर अर्जित रजेला इंग्रजीमध्ये अर्न लिव्ह म्हणतात। तर सक्तीची रजा काय असते तर वरिष्ठ रजेवर जायला सांगतात, तर अर्जित रजेनुसार कर्मचारी इच्छेनं गरजेनुसार अर्जित रजा घेतो। तर सक्तीच्या रजेदरम्यान पगार मिळत नाही किंवा अंशतः मिळतो, मात्र अर्जित रजेदरम्यान पूर्ण पगार मिळतो। सक्तीची रजा देण्याचं कारण हे प्रशासकीय असतं, मात्र अर्जित रजा घेण्याचं कारण हे वैयक्तिक असतं। तर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द एकूण कशी राहिली आहे तेही आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। सप्टेंबर 2023 मध्ये अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता। लाठीमारानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि त्यांची बदली करण्यात आली होती। त्यानंतर फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चारित्र्यहनन केल्याचा आरोपही करण्यात आला होता। मृत महिलेचे चॅट्स चाकणकरांना जाहीर करण्यापासून अडवले नाही असाही आरोप झाला होता। तर अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आरोपींना मदत केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला होता। आरोपी अभय कुरुंदकरला मदत केली असा बिद्रेच्या पतीचा आरोप होता। एक आरोपी माफीचा साक्षीदार होत असताना खो घातल्याचाही आरोप तुषार दोशींवर झाला होता। तर साताऱ्यात पालकमंत्र्यांना धक्काबुक्की केल्याचं ताजंच प्रकरण होतं आणि याच प्रकरणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली होती आणि आजपासून सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र असं कळतंय की सक्तीच्या रजेवर नाही तर अर्जित रजेवर तुषार दोशी गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।